चला तर आज आपण तिसरा दिवस आहे मराठी वाचन करता येण्यासाठी। तर आपल्याला जर मराठीमध्ये वाचन करायचं आहे, आपण कुठेही गेलो, आता जर सपोज आपण महाराष्ट्रामध्ये काम करण्यासाठी आलो, इतर स्टेट मधले आले आणि आपल्याला मराठीमधल्या जिकडे तिकडे पाट्या दिसतात, दुकानावरती मराठीमध्ये लिहिलेलं, बसवरती मराठीवर लिहिलेलं, मराठीमध्ये लिहिलेलं, सगळीकडे आपण मराठीच बघतो महाराष्ट्रामध्ये। तर अशा वेळेस आपल्याला मराठी वाचन करता येणं खूप आवश्यक आहे। त्याच्यासाठी म्हणून काय आपण मराठी वाचता 7 दिवसामध्ये वाचता येते बा, असं आपण ही एक सिरीज सुरू केली। आज आपला त्याच्यातला तिसरा दिवस आहे। तर आज आपण काय करणार, जे स्वर व्यंजन आपण बघितले त्याच्यामधले जे स्वर आहेत त्यांच्या मात्रा आहेत, काय मात्रा, आपण त्या मात्रा अभ्यासणार आहे। मात्रा म्हणजे काय, तर मात्रा म्हणजे काय, जसं सपोज आता मी एक उदाहरण देते, मी बाजारात जाते, हे एक वाक्य आहे। या वाक्यामध्ये मात्रा यूज केलेल्या आहे, तर त्या कोणत्या आहे बघा। म आहे, म ला ही जी मात्रा आहे, ई ची मात्रा जोडलेली आहे। मी, ब ला आ ची मात्रा जोडलेली आहे। बा, ज ला सुद्धा आ ची मात्रा आणि र ला सुद्धा आ ची मात्रा जोडली आहे। बाजारात, मी बाजारात जाते, ज ला आ ची मात्रा आणि त ला ए ची मात्रा जोडली आहे। ही आहे ए ची मात्रा, त ला जोडली आहे बघा। तर ह्या आहेत मात्रा, म्हणजे आपण वाक्य तयार करतो, त्या वाक्यामध्ये काना, मात्रा, विलांटी येतात। हे आपण आता सपोज क आहे, क ला ई ची मात्रा जोडली, ही झाली विलांटी झाली, याला काय वाचल्या जाते, की। की तर आपण जे वाक्य बोलतो त्या वाक्यांमध्ये खूप साऱ्या मात्रा, विलांट्या येतात, तर त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे। जर आपण त्या ओळखून त्याला समजून घेतलं तर आपली काय मराठी वाचन शैली सुधारू शकते, म्हणजे काय आपल्याला मराठीत वाचता येते, वाचन करणे सोपे जाते। तर बघा, आपण सगळ्यात आधी पहिला स्वर बघितला होता अ काय सिंपल आहे, अ ला कुठलीच मात्रा नाही, म्हणजे काय अ पासून सपोज आता कोणते शब्द तयार, अ ची मात्रा वाली, तर काय ब स, याला कुठलीच मात्रा जोडलेली नाही। क र, हे काय असे शब्द आहेत ज्याला अ ची मात्रा, म्हणजे काय कुठलीच काना मात्रा जोडलेली नाही। तर आ ला ही आ ची ही मात्रा आहे, म्हणजे काय एक सरळ रेष आणि एक उभी आडवी रेष, उभी आणि आडवी रेष, ही आहे आ ची मात्रा। आता ही आ ची मात्रा कुठे यूज केला जाते, जसं आता म ला आ ची मात्रा जुळली आहे, मा झाले, आणि त्र ला सुद्धा आ ची मात्रा जुळली आहे, मात्रा असा एक शब्द तयार झाला। तशाच प्रकारे ह्या सगळ्या स्वरांची जे मात्रा तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या मराठी वाचनामध्ये उपयोगात येतात। तर ह्या सगळ्यांच्या मात्रा आपल्याला काय आहे, यूज करून वाचन करून बघायच्या। सपोज आता आपण ई ची मात्रा घेतली, ई ची मात्रा ही छोटी आणि ही मोठी, एवढं जरी आपण लक्षात केलं नाही की छोटा मोठी, छोटा ई, उ मोठा उ, तरी चालेल, कारण आपल्याला वाचन महत्वाचं आहे। या आपण व्याकरण पूर्ण शिकत नाही, आपल्याला काय वाचन करायचं आहे। 7 दिवसामध्ये आपल्याला नॉर्मल मराठी वाचता आलं पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून आपल्याला काय सिंपल ई ची मात्रा लक्षात ठेवायची आहे, मोठी किंवा छोटी। तुम्ही जर तुम्हाला असेल ग्रामरच चांगलं करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता, अदरवाइज तुम्ही सिंपल ई ची मात्रा म्हणून लक्षात। आता ई ची मात्रा कधी, म ला ई ची मात्रा जोडली तर मी होते। अशाच प्रकारे सगळे व्यंजन आहे, क ते ञ पर्यंत, क ख ग प फ ब, ह्या सगळ्या व्यंजनाला ई ची मात्रा जोडून शब्द तयार करून बघा। मग परत उ ची मात्रा जोडून शब्द तयार करून बघा। उ ची मात्रा आहे उकार, जसं म ला उ ची मात्रा मू, क ला उ ची मात्रा कू, अशा प्रकारे हे शब्द तयार करून आपल्याला याचा अभ्यास करायचा। जसं आता मी तुम्हाला व्यंजन लिहून दिले आहे, त्या व्यंजनांना काय करायचं आहे, हा प्रत्येक मात्रा एक एक करून लावून बघायच्या आणि मग ते परत वाचन करायचं। जसं ही उ ची मात्रा आहे, मग उच्चारण तसंच येईल, क ला उ ची मात्रा कू,
अला आची मात्रा आ, सॉरी एखादा शब्द आता क ला आची मात्रा का असं होईल. ख ला आची मात्रा खा अशा प्रकारे. तर ए ला एची मात्रा काय होते इथे बघा त ला एची मात्रा जोडलेली आहे ते अशा प्रकारे. आता ह्या सगळ्या मात्रा आपल्याला जोडून त्याचा अभ्यास करायचा आहे. हा जो आहे हा ए आहे आणि हा ऐ आहे. ऐला ऐची मात्रा कशी आहे दोन वेळा वरती स्लॅन्टिंग लाईन दिल्या दोनदा. तर ऐ कशा वेळेस वापरल्या जाते जसं आता मला दोन वेळा मय हा हिंदी वर्ड झाला परंतु आपण मराठीतला जर म्हटलं तर तला ऐची मात्रा तय असे तुम्ही ह्या सगळ्या मात्रा बघायच्या आहे करून. मग अला हे ओ आहे ओला ओची मात्रा जसं ब आहे. आता ब ला ही ओची मात्रा आता हा ब आहे ब ला ओची मात्रा जोडायची आहे तर काय झालं हे बो. ब ला ओची मात्रा बो. ह्याला पण ब ला एची मात्रा बे औ किंवा तुम्ही क लिहू शकता के. याच्याच ठिकाणी तुम्ही मात्रामध्ये आपले शब्द तयार करू शकता वेगवेगळे नाही का. ज जे असे पूर्ण व्यंजन तुम्हाला जोडून प्रत्येक मात्रामध्ये करून बघायचे आहे. जसं हे आहे ॲची मात्रा ॲ काय अर्धा चंद्र दिलेला आहे तर इथे सपोज आपण क लिहिलं तर काय झालं क्या हा एक शब्द झाला. आता हे शब्द आहे क्या हे आता आपण चलनामध्ये आलं. जसं ऑफिस हा शब्द आपण लिहितो तर ऑफिस बघा ऑफिस इथे बघा ऑची मात्रा लागली आहे ही ऑची मात्रा आणि फ ला ईची मात्रा लागली आहे. अशा प्रकारे सगळे शब्द आपल्याला काय लिहून बघितले मात्रा जोडून मात्रा लावून प्रत्येक व्यंजनाला आपण ते वाचन केलं तर आपली काय मराठीतले शब्द प्रत्येक शब्द आपल्याला वाचता येतील. तर आज आपण काय बघितले आजी स्वरांचे पूर्ण मात्रा बघितले. तर ह्या सगळ्यांचा सराव तुम्हाला करायचा आहे. 1 ते 2 दिवस जातील तुम्हाला परंतु तुम्ही जर प्रॉम्प्टली हे अभ्यास केले तर तुम्हाला मराठी वाचनामध्ये खूप इझी जाईल. तर तुम्ही हे पूर्ण सराव करायचा आहे. याच्यानंतर आपण चौथ्या दिवशी जोडाक्षरांबद्दल थोडंसं अभ्यासू त्याच्यानंतर आपण वाचनाला सुरुवात करू. चला तर ठीक आहे. थँक्यू.